पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबानं महाबळेश्वरमध्ये जे हॉटेल घेतलं होतं आणि त्याची जी चर्चा झाली होती, यानंतर या हॉटेलवर कारवाई झाली होती. कारण या हॉटेलच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीनं आढळून आल्या होत्या. यामध्ये जी काही रहिवासासाठी जी असणारी ही प्रॉपर्टी होती ती चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी कमर्शियल दृष्टीनं या ठिकाणी वापरण्यात आली होती. आणि यानंतर प्रशासनानं या ठिकाणी हे हॉटेल जे होतं ते सील केलं होतं. मात्र सध्या या हॉटेलचं जे आता MPG क्लब हे नाव आहे, या MPG क्लब नावानुसार हे हॉटेल आता पुन्हा एकदा सुरू होत आहे. आणि या निमित्तानं हे नेमकं कोणत्या बेसवर हे हॉटेल जे 1.5 वर्षानंतर आता पुन्हा एकदा सुरू होत असल्याची एकूणच चर्चा आहे. आणि सध्या या ठिकाणी आता काम देखील सुरू असल्याची एकूणच माहिती आहे. ज्यांनी ही तक्रार केली होती, तक्रारदार जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. नेमकी ही तक्रार काय होती आणि आता हे पुन्हा एकदा हॉटेल सुरू होत आहे असं समजतं, नेमकं काय विषय आहे? तक्रार हीच होती आपली 23 एप्रिल 2024 रोजी की ह्याचा जो वापर होतोय तो पूर्णपणे चुकीचा होतोय. परवानगी आहे रहिवास वापराची, वापर होतोय वाणिज्य, ही तक्रार होती. त्यानंतर इथं बार होते, ज्या सगळ्या गोष्टी अनलिगल होत्या. म्हणजे 5 स्टार कॅटेगरीच्या टाईपमध्येच हॉटेल झालं होते. मोठ्या प्रमाणात इथे लग्न व्हायची, सगळ्या गोष्टी चालत होत्या. त्याच्यावरती मी मागणी अशी केली होती की ह्याचा जो वापर होतो हा पूर्णपणे चुकीचा आहे. कारण ही जी मिळकत आहे ही पूर्णपणे शासकीय भाडेपट्ट्याची आहे. शासकीय भाडेपट्ट्याचे काहीतरी नियम अटी आहेत. जर त्याचं उल्लंघन केलं तर ती शासन जमा होते. ह्या सगळ्या गोष्टी शासनाला माहीत असताना देखील 1.5 वर्षांनी परत त्यांना दिली. जर त्यावेळेला आपण कारवाई केली, अनधिकृत बांधकाम तोडलं, सील केलं, बार बंद केला, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, परत 1.5 वर्षांनी परत त्याला दिली. मी माझ्या मागणीमध्ये त्यावेळेला अर्जामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की ही सदर मिळकत ही परत अग्रवाल कुटुंबियांना देण्यात येऊ नये. परत 1.5 वर्षांनी परत तेच करण्यात आलं. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आदेशामध्ये छोटेसं लिहिलेलं आहे त्यांनी की अंशतः परवानगी. अंशतः याचा अर्थ काय कळतो ते मला काय कळत नाही. त्यानंतर त्यांच्या आदेशाच्या खाली काहीतरी कॉलम्स आहेत, त्यामध्ये स्पष्ट लिहिले की तुम्ही मागणी करा, याची मागणी करा, त्याची मागणी करा. म्हणजे याचा अर्थ काय झाला की गेले 1.5 वर्ष झाली मिळकत बंद आहे, तर मिळकत पुन्हा सेटल आहे तशी करण्यासाठी कमीत कमी 2-3 महिने जाणार. पण 2-3 महिन्यामध्ये काय, यांनी सील उघडून घ्या, आपली साफसफाई करा, तोपर्यंत जी प्रोसेस आहे लिगल अनलिगल करण्याची ती चालू राहील. त्यामुळं असं दिलेलं आहे. ह्यामध्ये आता जिल्हा प्रशासनाने कुठल्या बेसवरती ह्यांना परत परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे ज्यावेळेला हे सील उघडायचा वेळ आली होती त्यावेळेला मी माझ्या गाडीमध्ये बसलो होतो. त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे नगरपालिकेचे, तहसीलचे वगैरे मोठे अधिकारी सगळे, म्हणजे अगदी सिटी सर्वेचे वगैरे सगळे अधिकारी होते. त्यावेळेला ते श्रेय अग्रवाल जे त्यातले ट्रस्टी आहेत ते आले होते. ते आले असताना देखील असं दिसलं की सील उघडल्यानंतर त्यांनी एक फोटोग्राफी केली. मला वाटते सगळ्या वृत्तपत्रामध्ये ते फोटोग्राफी आहे, मी दाखवीन तुम्हाला. की असं काय मोठी कामगिरी केली होती की एवढं अधिकारी बाजूला उभे करून सील बिल काढल्यानंतर फोटोग्राफी करण्यात आली. म्हणजे याचा अर्थ काय होतं की प्रशासनावरती कुठला तरी राजकीय दबाव आहे. जिल्हा प्रशासनानं राजकीय दबावाच्या याच्या खाली याच्यावरती कारवाई जी केली होती ती चुकीची ठरवली. पण राजकीय हस्तक्षेप कसा असू शकतो ह्याच्यामध्ये वाटतं तुम्हाला? तसं असणारच ना. जर प्रशासनाला स्पष्ट दिसतंय, दाखवून दिले आपण ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या झाल्यात, तरी प्रशासन त्याच जर मिळकत धारकाला देत असेल तर याचा अर्थ काय होतो की प्रशासन हातबल आहे आणि प्रशासनाला पुढे काय करता येत नाहीये राजकीय दबावामुळे. नक्कीच. काय पण मागणी काय असणार आहे शेवटचे, माझी ज्या गोष्टीवर काय ठामा येते याच्यावर? मी पहिल्यापासून ह्याच गोष्टीवर थांबे. सदर जी मिळकत आहे ती अग्रवाल कुटुंबियांना देण्यात येऊ नये. ती अगदी रहिवास वापर आहे. रहिवास वापरायचं आपण मागं देखील मी बोललो, आपल्या चॅनलवरती बोललो आहे की जे लिगल आहे ते त्यांनी तोडलं ठेवावं, जे अनलिगल आहे ते तोडलं, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. आज त्या देखील तुम्ही आत्ता जरी तुम्ही जाऊन बघितलं असेल तर रिजंटा म्हणून जी ऑर्चिड रिजंटा म्हणून जी फर्म चालवायची होती त्याचेच कर्मचारी तुम्हाला आज दिसतील आतमध्ये. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की त्यांना जे काही जे कॉन्ट्रॅक्ट असेल ते कंटिन्यू करण्याचं वगैरे काहीतरी असेल. पण माझी स्पष्ट अशी मागणी आहे की हे जिल्हा प्रशासनाने पुन्हा याच्यावरती आदेशावरती फेरविचार करावा आणि हा आदेश दिलेला रद्द करावा आणि जी मिळकत अग्रवाल कुटुंबियांना दिलेली ती पूर्णपणे परत शासनाने ताब्यात घ्यावी. नक्कीच. खरं तर सातारा जिल्हा प्रशासनानं या अग्रवाल कुटुंबांना जे हे आता पुन्हा ही मिळकत देण्याचं काम जे सुरू केलेलं आहे याबाबत तात्काळ पुन्हा विचार करावा आणि हा आदेश जो दिलेला आहे तो देखील रद्द करावा, अशी जी मागणी आहे ते या ठिकाणचे तक्रारदार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नरवडे, TV9 मराठी, महाबळेश्वर, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव